नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। गेल्या काही दिवसापूर्वी जी आहे भीम जयंती साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी 134वी भीम जयंती साजरी करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण भारतभरच नव्हे तर संपूर्ण जगभरामधील अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला गेला। परंतु मित्रांनो, आता त्यानंतरच काही व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि त्या व्हिडिओमुळे जे आहे आपल्या सर्वांचीच मान शर्मेने खाली जाऊ शकते। कारण मित्रांनो, सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो गोंदिया या शहरातील आहे। गोंदियामधील एक सिमेंट व्यापारी आहे, त्याने त्याच्या दुकानामध्ये जी आहे फरची बसवली होती। परंतु त्याने फरची बसवत असताना त्या फरचीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता आणि त्याने ती जी फरची बसवली होती ती अशा ठिकाणी बसवली होती ज्या ठिकाणावरून लोक ये जा करत होते किंवा त्या ठिकाणी लोक थुंकू शकतात, अशा ठिकाणी त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी फोटो असणारी फरची बसविली। त्यानंतर जे आहे मित्रांनो, त्या ठिकाणी असणाऱ्या भीमसैनिकांचा माथा संतापला, कारण तो जो व्हिडिओ होता कोणीतरी काढला आणि तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। गोंदिया शहरामध्ये तो व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि त्यानंतर त्या ठिकाणी संतापलेले भीमसैनिक थेट त्या सिमेंट व्यापाऱ्याच्या दुकानावरती गेले आणि त्याला तुफान त्या ठिकाणी फटके दिले आणि त्या ठिकाणी त्याला धुलाईच केली नाही तर तिथून त्याला पकडला आणि त्यानंतर त्याला जे थेट गोंदिया शहरातील जो चौकामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी नेला आणि त्या ठिकाणी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागायला लावली। खाली नाक घासायला लावलं आणि त्यानंतर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागायला लावली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। आणि तो जो सिमेंट व्यापारी होता मित्रांनो, त्यांनी मुद्दामून असं केलं होतं असं देखील सांगितलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो फोटो होता तो ज्या फरचीवरती ती फरची मुद्दाम त्याने अशा ठिकाणी बसविलेली होती। परंतु त्या ठिकाणी गोंदिया शहरामधील संपूर्ण भीमसैनिक मोठ्या प्रमाणात संतापले होते आणि त्यांनी ज्या त्या व्यापाऱ्याला चांगलीच धुलाई त्याची केली आणि त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी काही वेळातच त्या ठिकाणी येत त्या व्यापाऱ्याला अटक केली व भीमसैनिकांची समजूत काढली। तर पोलीस काय म्हणाले नेमकं पाहूया। आज संध्याकाळी घटना गोंदिया सिटीमध्ये घडली की एक व्यक्तीला काही लोकांनी मारहाण करत असताना पोलिसांना माहिती समजली। त्यानंतर ते घटनास्थळावर जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं तर ज्या व्यक्तींकडून असं समजलं की ते त्याच्या दुकानामध्ये त्याने काही महापुरुषांचे फोटो जमिनीला लावून त्यांचा अपमान केला, तिथे लोक थुकतात वगैरे। तर इमिजिएटली आपण त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे। जे लोक होते त्यांच्या ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात त्यानुसार त्यांची फिर्याद घेणे चालू आहे। ते जशी फिर्याद देतील त्यानुसार आपण योग्य त्या कलमानुसार गुन्हा सुद्धा दाखल करणार आहोत आणि याच्यामध्ये कडक कारवाई आपण करणार आहोत। तरी सर्व समाजाला आपलं हेच आव्हान आहे की शांतता राखावी, त्यांनी कोणत्या प्रकारे कायदा हातात घेऊ नये। आपण जी फिर्याद देत आहेत त्याप्रमाणे पोलीस योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करत आहेत। त्याच्यामध्ये सध्या पूर्ण गोंदिया सिटीमध्ये आम्ही पोलिसांचा बंदोबस्त लावलाय, पेट्रोलिंग सुद्धा सुरू आहे। नागरिकांना हेच आव्हान आहे की आपलं शांतताप्रिय शहर आहे, ते शांतता त्यांनी कायम राखावी। मित्रांनो, हे सर्व घडल्यानंतर पोलिसांनी ज्या त्या ठिकाणी संतापलेल्या भीमसैनिकांच्या भावनांचा आदर करत त्यांना समजावून सांगितलं आणि त्यानंतर जे आहे तो जो व्यक्ती होता, तो जो व्यापारी होता, त्याला त्या ठिकाणी ज्या अटक देखील केलेली आहे। तरी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं व अशा लोकांच्या मानसिकतेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।